आज आपण लसावी मसावी हा टॉपिक बघणार आहे। लसावी मसावीचे पेपरमध्ये खूप सारे असे गणित येतात जे तुम्हाला अवघड वाटतात, पण लसावी मसावीचे कोणतेही गणित पेपरमध्ये उतरले मित्रांनो, तुम्ही 2 मिनिटात ते सोडवू शकता ट्रिक पद्धतीनेच। आपल्या चॅनलची टॅगलाईनच आहे की 2 मिनिटात कोणतेही गणित सोडवा, फक्त ट्रिक पद्धतीने। आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणतं सूत्र वापरत नाही मित्रांनो, आपण बेसिक पासून तर अवघड लेवल पर्यंत गणित बघणार आहे मित्रांनो। बघा आता इथे त्यांनी काय गणित दिलेले आहे, 36 व 54 चा मसावी किती। सर्वात प्रथम इथे आपण 36 लिहिणार आणि इथे 54 लिहिणार, बराबर। पण या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो त्याचा ते मसावी असतो मित्रांनो। दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग गेला पाहिजे मित्रांनो। बघा आता 8 ने 36 ला 54 ला भाग जातो का, तर नाही, बराबर। 4 ने 36 ला 54 ला भाग जातो का, नाही, तर 54 ला भाग जात नाही, पण 4 9 36, बराबर। 4 ने फक्त 36 ला भाग जाऊ शकतो, पण 54 ला भाग जाऊ शकतो का, नाही। तर दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे मित्रांनो। 3 ने भाग जातो का, नाही, तर भाग कशाने जातो, 9 ने। 9 ने 36 ला पण भाग जातो आणि 54 ला पण भाग जातो। 9 चुक 36, 9 सखा 54, बराबर। तर आपला आन्सर काय असणार आहे, 9। तर बघा आपला आन्सर काय असणार आहे, 9। तर कसं आहे हे आपण बेसिक बघितलं मित्रांनो। बेसिक असे आपण 1-2 उदाहरण बघू आणि याच्याहून अवघड लेवलचे लसावी मसावीचे आपण उदाहरण बघणार आहे, जे तुम्हाला पेपरमध्ये सोडवण्यासाठी फक्त ट्रिक पद्धतीने 2 मिनिटात तुम्ही त्याचं उत्तर काढणार आहे। बघा आपण असं दुसरं एक गणित बघूया मित्रांनो। इथे काय गणित दिलंय, 20 व 45 चा मसावी किती। सेम आपण जे पहिलं गणित घेतलं होतं दुसरं पण गणित आपण तसं सोडवणार आहे। बघा इथे 20 आणि इथे 45, बराबर। तुम्हाला मी पहिल्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याही उदाहरणात तीच ट्रिक आपल्याला वापरायची आहे। दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या, दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या मित्रांनो। बघा 7 ने 20 ला 45 ला भाग जातो का, नाही। 12 ने जातो का, नाही। 9 ने जातो का, जातो। कशाला जातो, फक्त 45 ला भाग जातो 9 ने। पण 20 ला भाग जातो का मित्रांनो, नाही। 9 5 45, पण 20 ला भाग जातो का, नाही। तर भाग कशाने जातो, 5 ने। 5 चूक 20, 5 9 45, तर आपलं उत्तर काय असणार आहे, 5। फक्त ऑप्शन मध्ये बघायचं की दोन्ही संख्याला भाग जाणारी संख्या कोणती आहे। एका संख्याला भाग जाणारी संख्या ते आपलं उत्तर नसणार मित्रांनो, ते मसावी नसणार। फक्त दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या बघायची ऑप्शन मध्ये। पटकन वेळ वाया न घालता डायरेक्ट असं ऑप्शन आलं ना, 20 व 45 चा मसावी किती, डायरेक्ट ऑप्शन मध्ये बघायचं की कोणत्या संख्येने भाग जातो या दोन्ही संख्यांना, तेच आपलं उत्तर असणार आहे, तेच मसावी असणार आहे। तर आता आपण दुसऱ्या लेवलचं अवघड लेवलचं थोडं गणित बघणार आहे। बघा तुम्हाला ते पण ट्रिक पद्धतीने फक्त तुम्ही 2 मिनिटात सोडवू शकता। चला बघूया। आता बघा मित्रांनो आपण थोडं मोठं गणित घेतलंय, नॉर्मली बेसिकच घेतलेलं आहे। तर 75 व 120 चा मसावी किती, बराबर। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला बेसिक सांगितल्याप्रमाणे हे बेसिक मध्येच थोडं मोठं घेतलंय, पण याच्यावर आपण आता जे दुसरं गणित घेणार आहे ते अवघड घेणार आहे। 75 व 120 चा मसावी किती। आता हे गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, जास्त तुम्ही वेळ न वाया घालता फक्त 2 मिनिटात ट्रिक जर लावली, मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की दोन्ही संख्याला भाग जाणारी संख्या ऑप्शन मध्ये बघायची, तेच आपलं मसावी असणार आहे, बराबर। बघा आता 13 ने 75 ला 120 ने भाग 13 ने 75 व 120 ला भाग जातो का, नाही। 12 ने 75 120 ला भाग जातो का, नाही। तर 12 ने फक्त 120 ला भाग जातो, 12 10 120, बराबर। पण 18 ने 75 ला 120 ला भाग जातो का, नाही, बराबर। 15 ने 75 ला 120 ला भाग जातो का मित्रांनो, जातो। 15 5 75, 15 8 120, तर आपलं उत्तर काय असणार आहे, 15, बराबर। बघा फक्त आपण ट्रिक जर लावली, मी तुम्हाला सांगितलं कधीही लसावी मसावीचा असं प्रश्न जेव्हा उतरतो, बराबर, की 75 व 120 चा मसावी किती किंवा वेगवेगळ्या जरी संख्या तुम्हाला विचारल्या, फक्त तुम्ही ऑप्शन मध्ये बघायचं की दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे, किंवा दोन्ही एकाच पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात का, एकाच पट्ट्यामध्ये दोन्ही संख्या येतात का, ते फक्त तुम्ही बघायचं। तीच ट्रिक आहे सगळ्यात मेन, म्हणजे सूत्र नाही, काहीच वापरायची जरूरत नाही। फक्त एका पट्टीत संख्या आलेली पाहिजे, दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या बघायची। आता आपण अवघड लेवलचं गणित बघणार आहे। आता आपण काय विचारले, ते 75 व 120 चा मसावी विचारलेला आहे। आता हे कसं आहे, याच्यावर आता आपण अवघड लेवलचं गणित बघणार आहे मित्रांनो, फक्त ट्रिक पद्धतीने त्याचं पण उत्तर 2 मिनिटात काढणार आहे। चला बघूया। तर मित्रांनो आपण आता 3 अंकी संख्या घेतलेली आहे, ते 36 96 108 या संख्येचा मसावी किती, बराबर। आता आपण 3 अंकी संख्या घेतलेली आहे। 3 अंकी संख्येचं बघा, सर्वात प्रथम इथे आपण 36
96 108 बराबर. पण याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, मी तुम्हाला पहिले उदाहरणामध्ये काय सांगितलं होतं की ज्या संख्येने भाग जातो ती संख्या आपली मसावी असणार आहे. तसंच या संख्येमध्ये थोडं ट्रिक आपण चेंज केलेली आहे. कोणती? याच्यामध्ये काय केलेलं आहे मित्रांनो बघा, 36 96 108 याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती हे बघायचं. सर्वात मोठी संख्या आहे 108 बराबर. सर्वात मोठी संख्या पकडायची. या 108 ला आणि 36 ला आणि 96 ला एकाच संख्येने भाग गेला पाहिजेत आणि ती पण संख्या मोठी असली पाहिजे. ज्या संख्येने भाग जातो ती संख्या पण मोठीच असली पाहिजे आणि तिन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. आता बघा ऑप्शन मध्ये बघू आपण, 10 ने 108 ला भाग जातो का 96 36 ला? नाही. 9 ने भाग जातो का 36 ला? जातो बराबर. पण 96 ला आणि 108 ला भाग जातो का? नाही. 6 ने 36 ला भाग जातो पण 96 108 ला भाग जातो का? नाही. मग भाग जातो कशाने? 12 ने. 12 ही संख्या ऑप्शन मध्ये पण मोठी आहे आणि इथे जे आपण म्हटलं होतं की या संख्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत 108 ही पण संख्या मोठी आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं मित्रांनो, 3 अंकी संख्या जेव्हा गणितामध्ये लसावी मसावी असा प्रश्न उतरतो, सर्वात प्रथम ही मोठी संख्या बघायची 108 बघायची आणि ऑप्शन मध्ये सगळ्यात मोठ्या संख्येने ज्या संख्येच्या पट्टीमध्ये या तिन्ही संख्या येतात त्या तिन्ही संख्या बघायच्या मित्रांनो. बघा आता इथे 12 त्रिक 36 12 त्रिक 36 बराबर. 12 आठी 96 12 9 अष्टोदर्श बराबर. म्हणजे तिन्ही संख्याला भाग जातो मित्रांनो. 12 ने तिन्ही संख्याला भाग जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 12. पण तुम्हाला याच्याहून अजून सोप्या ट्रिकनं सांगतो मी. आपण दुसरा अजून एक गणित घेणार आहे त्याच्याहून तुम्हाला याच्याहून सोप्या अजून ट्रिकनं सांगतो. बघा आता बघा मित्रांनो, इथे गणित काय विचारलेलं आहे, 7 9 12 8 4 अंकी संख्या विचारलेली आणि त्याचा लसावी किती हे विचारलेलं आहे मित्रांनो. आता आपण पहिले काय बघितलं होतं की ज्या संख्यांना भाग जातो मसावी या गणितामध्ये आपण बघितलं होतं उदाहरणामध्ये की सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या बघायची, त्याचाच आपलं उत्तर असते मसावी. तर या याच्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे, 7 9 12 8 या संख्याचा लसावी किती. तर सर्वात प्रथम आपण इथे संख्या लिहून घेऊ, 7 9 12 आणि 8. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो बघा, जेव्हा प्रश्न असा उतरतो तेव्हा काय करायचं, सर्वात मोठी संख्या बघायची याच्यामध्ये कोणती. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 12 आहे. काय आहे? 12. आता 12 ही सर्वात मोठी संख्या आहे आपली बरोबर. पण त्या 12च्या पट्टीत येणारी जी आपण संख्या समोरची घेणार आहे, 12च्या पट्टीत येणारी म्हणजे 12च्या पाड्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आली पाहिजे. 12च्या पाड्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आली पाहिजे ऑप्शन मधली बरोबर. ती आपण घेणार आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. फक्त 12च्या पट्टीत येणारी मोठी संख्या घ्या, ते तुमचं उत्तर असणार आहे बरोबर. कधी पण असं गणित जेव्हा उतरतं, हे बघा 7 9 12 8 या संख्याचा लसावी, याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 12 आहे बरोबर. या बाकीच्या सर्व 12हून छोट्या संख्या आहेत. तर 12च्या पट्टीमधली संख्या कोणती आहे? बघा 12च्या पट्टीमधली 90 येते का? नाही. 75 येते का? नाही. 30 येते का? नाही. 12 आठी 96 12 आठी 96 बरोबर. 96 ही 12च्या पट्टीत येते. ही संख्या बघा ऑप्शन मध्ये 30हून मोठी आहे, 75हून मोठी आहे, 90हून मोठी आहे आणि 96 सगळ्यात मोठी संख्या इकडे पण आहे आणि 12 संख्या ही इकडे पण ऑप्शन मध्ये मोठी आहे. फक्त ट्रिक लावणे, दुसरं सूत्र वगैरे काही लावायची जरूरत नाहीये मित्रांनो. पेपर मध्ये जेव्हा तुमच्याजवळ वेळ पण कमी असतो ना, तेव्हा तुम्ही अशी जर ट्रिक लावली ना 2 मिनिटात त्याचं उत्तर काढू शकता. कसं? फक्त ऑप्शन मध्ये बघायचं, संख्या मोठी 12 आहे. ऑप्शन मध्ये 12च्या पट्टीत येणारी संख्या मोठ्यात मोठी बघायची. कधी कधी काय होतं 12 या 96 आता आपण इथे कसं, आता आपण इथे 30 घेतलेला आहे बरोबर. समजा आपण इथे 24 घेतले बरोबर, 24 घेतलं, 12 दोन्ही 24 बरोबर. पण मी काय सांगितलं तुम्हाला, इकडे आपण मोठी संख्या घेतोय ना, तर इकडे पण आपल्याला मोठी संख्या घ्यायची मित्रांनो बरोबर. ही छोटी संख्या घ्यायची नाही, आपल्याला इकडे पण मोठी संख्या घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने अजून एक दुसरं उदाहरण घेऊ, ज्याच्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवण्याचा मी अजून प्रयत्न करतो. बघा तर बघा मित्रांनो, आपण असं दुसरं गणित घेतलेलं आहे. आता तसंच आपण सेम 25 18 16 या संख्याचा लसावी किती बरोबर. सर्वात प्रथम आपण इथे संख्या लिहून घेणार आहे, 25 18 आणि 16 बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 25 आहे बरोबर. 18 आणि 16 या दोन्ही छोट्या संख्या आहेत मित्रांनो बरोबर.
तर लसावी जेव्हा असं विचारतो तुम्हाला 25, 18, 16 या संख्याचा लसावी सर्वात मोठी संख्या घ्यायची आणि ऑप्शन मध्ये बघायचं मोठ्या संख्येच्या पट्टीमध्ये येणारी संख्या ती पण मोठीच असली पाहिजे, बरोबर. पण ही 25च्याच पट्टीत आली पाहिजे मित्रांनो. ती जर मोठी असली आणि 25च्या पट्टीत येत नसली तर ते आपलं उत्तर नसणार, बरोबर. तर बघा 25च्या पट्टीमध्ये 192 येते का? नाही. 25च्या पट्टीमध्ये 115 येते का? नाही. 25च्या पट्टीमध्ये 120 येते का? नाही. 25च्या पट्टीमध्ये 150 येतं का? येते, बरोबर. 25 सख 150, 25 सख 150 आहे का नाही. बघा फक्त 2 मिनिटात आपण याचं उत्तर काढलेलं आहे. सोपं खूप आहे गणित. फक्त तुम्ही योग्य ट्रिक आणि योग्य जर असं ट्रिक योग्य पद्धतीने कोणतंही सूत्र न वापरता फक्त लक्ष जर योग्य झाले मित्रांनो लगेच आपण उत्तर काढू शकतो. अशी संख्या उतरली, मोठी संख्या घ्यायची, त्या मोठ्या संख्येच्या पट्टीमध्ये येणारी संख्या बघायची, पण येणारी संख्या त्या पट्टीमधले मोठ्यात मोठी ऑप्शन मधली संख्या घ्यायची मित्रांनो. पण कसं त्या ऑप्शन मधली मोठ्या आता दुसऱ्या पण बघा आता 150 मोठे इथे 192 आहे. 25च्या पट्टीत 25च्या पाड्यामध्ये 192 येतात का? नाही. 25च्या पाड्यामध्ये 115 येतात का? नाही. 120 येतात का? नाही. तर 25च्या पाड्यामध्ये 150 येतात. 25 सख 150. म्हणून फक्त तुम्ही ट्रिक लावा. ट्रिक जर लावली ना मित्रांनो तर 2 मिनिटात आपण याचं उत्तर काढू शकतो. तर अशाच पद्धतीने अजून एक दुसरा आपण गणित बघू जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. चला आता बघा मित्रांनो आपण दुसरं गणित घेतलेलं आहे, तसंच फक्त आपण सेम घेतलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. कमी संख्या आणि एकदम छोट्या पद्धतीने आणि छोट्या ट्रिकने फक्त तुम्हाला सोडता आले पाहिजे. बघा 5, 7 या संख्याचा लसावी किती, बरोबर. सर्वात प्रथम ते 5 आणि ते 7. आता मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो की सर्वात मोठी संख्या बघा, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 7, बरोबर. आता 7च्या पट्टीमध्ये येणारी संख्या आपण इकडे मोठी संख्या घेतोय ना तर ऑप्शन मध्ये पण ती मोठी संख्या असली पाहिजे मित्रांनो आणि त्या पट्टीमध्ये ती संख्या असली पाहिजे आणि आली पाहिजे, बरोबर. आता बघा 7च्या पट्टीमध्ये 92 येतात का? 7च्या पाड्यामध्ये 92 येतात का? नाही. 92 ही आहे मोठी संख्या, पण 7च्या पट्टीत येते का? नाही, बरोबर. 72 ही 7च्या पट्टीत येते का? नाही. 40 ही 7च्या पट्टीत येते का? नाही. तर 7 5 35, 35 ही 7च्या पट्टीत येते. 7 5 35. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 35, बरोबर. तुम्ही इथं मोठी संख्या घेताय ना तर इकडं पण तीच मोठी संख्या घ्या, बरोबर. फक्त त्याच पट्टीमध्ये तीच संख्या मोठी असली पाहिजे, पण ती मोठी संख्या त्याच समजा इकडे जर आपण मोठी संख्या घेतोय तर इकडे पण मोठी संख्या आली पाहिजे, बरोबर. आता ही बघा 92 ही 7च्या पट्टीत येते का? नाही. 72 ही 7च्या पट्टीत येते का? नाही. 40 ही 7च्या पट्टीत येते का? नाही. पण 35 ही लहान संख्या जरी असली इकडे ऑप्शन मध्ये, पण इकडे मोठी संख्या आपण घेतलेली आहे ना, इकडे आपण बघितलं ऑप्शन मध्ये, पण दुसऱ्या संख्या आपल्या पट्टीत येत नाहीत तर आपण दुसऱ्या संख्या घेऊ शकत नाही. पण इकडे जर मोठी संख्या दिलेली असेल तर ती तुम्हाला 7च्या पट्टीत जर येत असेल किंवा अशा उदाहरणात जेव्हा आपण इकडे मोठी संख्या घेतोय ना तर इकडे जर मोठ्यात मोठी संख्या जर दिली असेल जी आपण जी संख्या घेतली समजा 7 घेतली, या 7च्या पट्टीत जर संख्या येत असेल तर ती तुम्हाला घेणे. आता बघा आता उदाहरणार्थ इथे 35 दिलेलं आहे, बरोबर. आता आपण हे 92 खुडून टाकू, आपण इथे लिहू 49, बरोबर. आता बघा मित्रांनो इथे 35 आहे, इथे 49 आहे. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला मी इकडे काय सांगितलं, इकडे मोठी संख्या घ्यायची आणि इकडे मोठ्यात मोठी संख्या घ्यायची ऑप्शन मध्ये, त्या पट्टीमध्ये येणार आहे. आता बघा 7च्या पट्टीमध्ये 35 पण येतात आणि 7च्या पट्टीमध्ये 49 पण येतात, बरोबर. तर मग आपण कोणती संख्या घेणार आहे? 49. आपण कोणती संख्या घेणार आहे? 49. कारण इकडे जर आपण मोठी संख्या घेतोय तर आपल्याला इकडे पण मोठी संख्याच घेणार आहे, बरोबर. फक्त तुम्ही जर योग्य ट्रिक लावली मित्रांनो आणि एकदम चांगलं लक्ष जर दिलं, तुम्हाला कोणताही ट्रिक वापरायची जरूरत नाहीये. आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ हे ट्रिक पद्धतीनेच आपण शिकवतो, म्हणून तुम्हाला कोणतेही व्हिडिओ लसावी मसावी असो या विविध गणित हा विषय खूप सोपा आहे. फक्त तो ट्रिक पद्धतीने जर समोरच्याने शिकवला आणि समोरचा जो शिकणार आहे त्यांनी जरी ट्रिक पद्धतीने शिकला तर तो लक्षात लगेच बसतो मित्रांनो. फक्त कसं आहे की कोणत्याही गणितामध्ये आता तो काळ निघून गेला मित्रांनो. कोणता काळ? की बाबा अशा रेषा मारायच्या, असे अंक लिहायचे, बरोबर. अंक लिहिल्यानंतर त्याचं उत्तर काढायचं आणि त्याच्यामध्ये वेळ वाया घालायचा. पेपरमध्ये तेवढा वेळ नसतो मित्रांनो.
फक्त तुम्ही योग्य ट्रिक लावा, 2 मिनिटात उत्तर निघतं. योग्य जर ट्रिक लावली तर 2 मिनिटात उत्तर निघतं. कोणतंच गणित अवघड नसतं मित्रांनो, कोणतंच गणित अवघड नसतं. आता लसावी मसावी हे गणित जे आहेत आपण याच्याहून अवघड लेवलचे गणित बघणार आहे. बरोबर, लसावी मसावी याच्याहून अवघड लेवलचे आपण गणित बघणार आहे. ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण गणित बघणार आहे. आणि युट्यूबवर जे आपले लेक्चर होणार आहेत मित्रांनो ते सगळे फ्री असणार आहेत. कोणत्याही लेक्चर आपले ॲप किंवा विविध विषय ॲपद्वारे याच्याद्वारे होणार नाहीत. फक्त युट्यूबवरती आपल्या चॅनलवरती सर्व लेक्चर हे फ्रीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि फ्रीमध्ये शिकायला भेटतील. आणि आपल्या चॅनलवरती कोणतंही सूत्र आपण वापरत नाही, फक्त आणि फक्त ट्रिक पद्धतीने आपण सोडवतो. म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. जे पोलीस भरती स्पर्धा परीक्षेची विविध तयारी करतात त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.